आणि आता पाहूयात सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज। सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या गाण्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियात व्हायरल झालाय, ज्यामध्ये त्यांनी त्यांचं प्रसिद्ध गाणं हेरी सखी मंगलगावरी हे गाणं गायलंय आणि हे गाणं त्यांनी पंडितांच्या मध्ये बसून गायलंय। काही महिन्यांपूर्वी कैलाश खेर यांनी काशीचा दौरा केला होता आणि या दरम्यान हे गाणं गायलं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। कैलाश खेर हे भारतीय संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार आहेत, गायक आहेत आणि त्यांच्या कॉन्सर्टसाठी देखील तुफान गर्दी होत असते। त्यांनी गायलेलं हे गाणं एकदा ऐका। हरी कोई काजल लावोरी मोहे काला टीका लगावोरी उनकी छब से। बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौटेला जरी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावरती ती ऍक्टिव्ह असते आणि उर्वशी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते, कधी ड्रेसिंग स्टाईलमुळे तर कधी क्रिकेटर ऋषभ पंतमुळे। पण आता जरा वेगळ्याच विषयावरती चर्चा सुरू आहे। टीव्ही स्क्रीनवरती जी मुलगी मास्क लावून फिरते ती कोण आहे याचा अंदाज आतापर्यंत तुम्हाला आलाच असेल। ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून उर्वशी रौटेला आहे। पण उर्वशी अशा अवतारात समोर का आली असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। सध्या उर्वशीचा ना सिनेमा येतोय ना कोणतं शूट, त्यामुळे चर्चेत टिकून राहण्यासाठी तिनं हा स्टंट केलाय का असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे। भारतासह जगभरातील चित्रपटप्रेमींना ज्या चित्रपटानं वेड लावलं त्या RRR सिनेमावरती आता कॉमिक बुक तयार करण्यात आलंय। RRRला ऑस्कर मिळाल्यानंतर या चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढली आहे। अशातच एका जपानी महिलेनं RRRची कथा चक्क कॉमिक बुकमध्येच उतरवली आहे। या कॉमिक बुकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। दिग्दर्शक राजामौली यांच्या सिनेमा गेल्या काही वर्षात रशियन स्टार हजबुल्ला मॅगोमेडोव्ह सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाला। उंचीनं कमी असलेला हजबुल्ला आपल्या मजेशीर व्हिडिओमुळे प्रसिद्ध झालाय, पण सध्या त्याचे फॅन्स त्याच्यावर नाराज झालेत। त्याचे फॉलोअर्स सुद्धा काही प्रमाणात कमी झालेत, कारण त्याने युट्यूबवरती एक व्हिडिओ शेअर केला जो पाहून नेटकरी त्याला ट्रोल करतायत। या व्हिडिओमध्ये दिसतंय की हजबुल्ला त्याच्या पाळीव मांजरीला शिवीगाळ करताना मारतोय देखील। मांजरीचे कान जोरात ओढून तिच्या डोक्यात मारतोय। रेकॉर्डिंग मध्ये हजबुल्लाचा चेहरा दिसत नसला तरी आवाजावरून आणि राहणीमानावरून तोच आहे हे स्पष्ट झालंय। आणि हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। जुगाड करण्यामध्ये भारतीय अव्वल स्थानावरती आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे। त्यातच भर पडली आहे या क्रिएटिव्ह पठ्याची। याची स्वप्न फार मोठी आहेत, पण ती सत्यात उतरवण्यासाठी तितके पैसे नाहीयेत। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाला रोल्स रॉयस मधून फिरायचे, म्हणून त्यानं त्याच्या रिक्षालाच रोल्स रॉयसचा लुक दिलाय। ऑटोचा पूर्ण लुकच त्यानं बदललाय। रिक्षातलं एक बटन दाबताच रिक्षाचं छप्पर एखाद्या महागड्या कार प्रमाणे उघडतंय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून या ऑटो रिक्षा रोल्स रॉयसची चर्चा रंगली आहे। तुम्ही अनेकदा लोकांना विचित्र कॉम्बिनेशनचे पदार्थ खाताना पाहिलं असेल आणि काही कॉम्बिनेशन्स तर खरंच खायला खूप छान लागतात, पण काही पदार्थांची चव आयुष्यभर लक्षात राहील इतकी विचित्र लागते। नुकताच समोसा बिर्याणी सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता आणि त्यातच आता रसगुल्ला बिर्याणी मार्केटमध्ये आली आहे। यापूर्वी ही डाळ बिर्याणी, चॉकलेट बिर्याणी, समोसा बिर्याणी अशा अनेक बिर्याणीच्या प्रकारानं बिर्याणी प्रेमींची थट्टा केली आणि आता तर रसगुल्ला बिर्याणी आलेल्या या फूड प्रेमी ही बिर्याणी चाखणार का असा प्रश्न निर्माण झालाय। प्रसिद्ध यूट्यूबर मिस्टर बीस्टचा एक नवा व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये त्याने एका रेस्टॉरंटमधील वेट्रेसला त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालावा, त्यासोबत त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी नवीन कार भेट दिल्याचा दावा करण्यात आलाय। मिस्टर बीस्ट यांचं खरं नाव जिमी
डोनाल्डसन आहे आणि त्या काम करणाऱ्या महिलेनं म्हटलंय की आतापर्यंत मिळालेलं हे सगळ्यात मोठी टिप आहे. I'm like in such shock right now. I don't even know how to drive. Enjoy the car. What's the biggest tip you've ever gotten? $50. Has anyone ever tipped a car? प्राणी संग्रहालयामध्ये जाण्यासाठी लहान मुलं खूप उत्सुक असतात. प्रत्येकाला प्राणी पाहणं आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणं आवडतं, परंतु जेव्हा प्राणी हल्ला करतात तेव्हा परिस्थिती खूप धोकादायक असू शकते. असाच काहीसा प्रकार प्राणी संग्रहालयामध्ये वाघ पाहणाऱ्या मुलासोबत घडलाय. अचानक वाघाला त्या मुलाचा राग आला आणि त्यानंतर वाघानं मुलावरती हल्ला केला. सुदैवानं या घटनेत मूल वाचलं असलं तरी ही घटना पाहून काही क्षण लोकांचा श्वास रोखला गेलाय. इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वाघ एका लहान मुलावरती हल्ला करताना दिसतोय आणि हा 8 ते 10 वर्षांचा मुलगा वाघापासून वाचला असला तरी ही घटना भयानक होती. आणि विशेष म्हणजे वाघाला पाहून घाबरण्याऐवजी मुलाला आनंद वाटलाय आणि त्याला हसताना पाहून तिथे उपस्थित असलेले लोक मात्र घाबरलेत. जगातील असंख्य मुलांना बालपणी चष्मा लागतो, पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं खरंच कौतुक आहे. 50 पार केलेल्या या विलाड विगन नावाच्या व्यक्तीनं जगात भारी असा अनोखा रेकॉर्ड केलाय. त्यांनी चक्क कपडे शिवण्याच्या सुईमध्ये शिल्प तयार केलंय. सुईच्या वरच्या बाजूला असलेल्या डोळ्यांमध्ये त्यांनी वेगवेगळे शिल्प साकारले आणि अनेकांना सुईच्या डोळ्यातून साधं दोर आरपार करणं सुद्धा कठीण जातं. त्यातच या व्यक्तीनं मायक्रोसॉफ्टच्या शिल्प साकारलंय आणि एका मानवी रक्तपेशी एवढी सर्वात लहान शिल्प केल्याचा जागतिक विक्रम सुद्धा आता त्याच्या नावावर गेलाय. आपल्याला कोणत्या नव्या ठिकाणी जायचं असेल की आपण पत्ता थेट गुगल मॅपवरती टाकतो आणि यावेळी त्या मार्गावरती जाण्यासाठी गुगल मॅपमधून त्या बाईचा आवाज येतो. ती कधी वळण घ्यायचं, किती अंतरानंतर वळण येईल, त्याचसोबत डेस्टिनेशन याला किती वेळ आहे यासंबंधी सर्व माहिती सांगत असते. वारंवार ती बोलत असल्यामुळे कधी कधी आपल्याला तिचा राग सुद्धा येतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा आवाज नेमका कोणाचा आहे? हा आवाज या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कॅरेन जेक या नावाच्या या महिलेचा आहे, ज्या ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील रहिवासी असून त्या एक व्हॉइस ओव्हर कलाकार आहेत. 2002 मध्ये त्यांनी 50 तासांहून अधिक वेळ व्हॉइस ओव्हर करत जीपीएसला आवाज दिला. त्यामुळे पुढील वेळेस जेव्हा तुम्ही जीपीएस वरती आवाज ऐकाल तेव्हा तो आवाज कॅरेनचा असेल याची आठवण तुम्हाला नक्कीच येईल. Really, isn't it? At the bottom of the hill, make a right. Continue straight ahead. At the next intersection, turn left. My name is Karen Jacobson, and I'm known as the only woman men will take directions from. आतापर्यंत तुम्ही अनेक ऑर्केस्ट्रा पाहिले असतील, ज्यामध्ये तबला, ढोलकी, पेटी, सिंथेसायझर, गिटार असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. पण कधी भाज्यांचा ऑर्केस्ट्रा ऐकलायत का? नाही ना? म्हणूनच हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. व्हिडिओमध्ये दिसणारा हा ग्रुप आहे व्हिएन्ना इथला. गेल्या 20 वर्षांपासून ते भाज्यांपासून संगीत निर्माण करून त्यांचा हा अनोखा ऑर्केस्ट्रा फार प्रसिद्ध झालाय. त्यांच्या या अनोख्या कलेविषयी बोलण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघा. एअरपोर्टवरती लगेज पूर्ण मिळालं नाही, चेकिंगच्या वेळी लगेजमधील सामान तुटलं गेलं, अशा अनेक तक्रारी तुम्ही आतापर्यंत ऐकल्या असाल. अशातच आता युनायटेड एअरलाइन्सचे एक नवं प्रकरण समोर आले, ज्यामध्ये एका प्रवाशानं युनायटेड एअरलाइन्सवरती गंभीर आरोप केलेत. जेव्हा त्या व्यक्तीनं आपल्या सामानाची तपासणी केली त्यावेळी असं आढळून आलंय की त्याच्या बॅगमधील दारूची बाटली अर्धी झाली होती. या व्यक्तीनं सामान बॅगेत भरलं असताना दारूची एक महागडी सील पॅक बाटली ठेवली होती, पण सामान चेक इन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाटली अर्धी रिकामी झाली होती. आश्चर्य म्हणजे ही बाटली कुठूनही गळत देखील नव्हती. ती बाटली पिशवीमध्ये ठेवल्यावर ती सीलबंद पॅक होती. या घटनेवरती संतप्त झालेल्या एका व्यक्तीनं या संपूर्ण प्रकरणावरती ट्विट करत सामान हाताळणाऱ्यांना चोर असं संबोधलंय. सध्या सोशल मीडियावरती लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये नवरा नवरी एकमेकांना हार घालणार आहेत.
तेवढ्याच स्टेजवरच्या बाजूला आग लागते. ती आग पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो आणि त्याचवेळी नवरीचा भाऊ स्टेजवरती जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न करतो. नवरीचा भाऊ आपले ब्लेझरनं आग विझवतो, परंतु त्याचवेळी नवरा नवरी हातात हात घालून गप्पा मारतायत. विशेष म्हणजे नवरा आणि नवरी दोघे हसून हसून गप्पा मारतायत. नवऱ्याच्या अशा कृतीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत अनेकांनी नवरीच्या भावाचं कौतुक केलंय, तर नवरा हे सगळं स्टेजवरती आरामात बसून बघतोय. लग्न समारंभात शोबाजी करण्यासाठी वेगवेगळे स्टंट केले जातात. कधी तलवारीनं केक कापला जातो, तर कधी बंदुकीनं हवेत गोळीबार केला जातो. आता या व्हिडिओतील नवरा नवरीनं हातात बंदूक घेऊन फायरिंग केली, पण तितक्यात नवरीच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन ती आग तिच्या चेहऱ्यावरती आली. हा भयानक प्रकार पाहून उपस्थित सर्वजण घाबरून गेले. नवरीला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं, पण घडलेला संपूर्ण प्रकार नवरा नवरीच्या कायम लक्षात राहील. आई ही आईच असते, मग ती माणसांची असो वा प्राण्यांची. आईसारखं निस्वार्थ प्रेम या जगात कोणीच करत नाही आणि याचाच प्रत्यय या व्हिडिओतून येतोय, ज्यामध्ये एका मैनेच्या पिल्लाला 2 कावळे खाण्याचा प्रयत्न करतायत. कावळे मैनेपेक्षा शरीरानं दुप्पट आहेत, मात्र तरी देखील आपल्या पिलांना वाचवण्यासाठी मैना त्यांच्याशी लढतीये. अखेर काही वेळानंतर तिच्या लढ्याला यश आलं असून कावळे तिथून पळ काढतायत. जीवनात कितीही अडथळे आले तरी हार न मानता त्या संकटाशी लढत राहिल्यानं यश नक्कीच पदरात पडतं, हे या व्हिडिओमधून जाणवतंय. ऑस्ट्रेलियन कलाकार डॅनी रेनॉल्ड्सनं जगातील सर्वात रुंद वीग तयार केला आणि यापूर्वी हा विक्रम अभिनेत्री ड्रू बॅरिमोरच्या नावावरती होता, जिनं 2017 मध्ये जिमी फॅलन अभिनीत द टुनाइट शो मध्ये 2.23 मीटर वीग घातला होता. पण डॅनी रेनॉल्ड्सनं हा विक्रम मोडीत काढत चक्क 2.58 मीटर लांब वीग घातलाय. हा व्हिडिओ पाहून प्रसिद्धीसाठी कुणीही काही करायला तयार असतं असंच म्हणावं लागेल. हिवाळा आला की स्नोमॅन बनवणं हे सर्वच लहान मुलांचं स्वप्न असतं. अनेक जण स्नोमॅन बनवून त्याला सजवतात, पण आता आपण स्नोमॅन नव्हे तर स्नो वुमनची चर्चा करणार आहोत. कारण बेथेल मेन USA आणि आजूबाजूच्या शहरातील रहिवाशांनी चक्क 37.21 मीटर उंच स्नो वुमन बनवली आहे आणि यासाठी त्यांना 1 महिन्याचा कालावधी लागला असून हे स्नो वुमन पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. या स्नो वुमनचं नाव ऑलिम्पिया ठेवण्यात आलं असून तिच्या डोळ्याच्या पापण्या स्कीच्या 8 जोड्यांपासून बनवण्यात आल्या आहेत. आणि या व्हायरल व्हिडिओ सोबतच वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी अमृता खानविलकर. नमस्कार, मी प्रसाद ओक. नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. पहा माझ्यासोबत महाराष्ट्र गौरव. महाराष्ट्र गौरव फक्त न्यूज 18 लोकमतवर. महाराष्ट्र गौरव आज संध्याकाळी 4 वाजता न्यूज. असं म्हणतात की कुत्रा हा माणसाचा चांगला मित्र असतो आणि हे केवळ सांगण्यासाठीच नव्हे तर ते सत्यात देखील घडलंय. अनेक जण त्यांच्या पाळीव कुत्र्यांना प्रशिक्षण देतात, ज्यामुळे त्यांना देखील माणसांप्रमाणे काही प्रमाणात समज येऊ लागते. पण या व्हिडिओमध्ये दिसणारा हा प्रशिक्षित कुत्रा तुम्ही कधी पाहिलाय का, जो स्वतः बाजारात जाऊन त्याच्या मालकासाठी भाजी खरेदी करतोय. सध्या अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये कुत्रा शॉपिंग करताना दिसतोय आणि व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेनं जमिनीवरती अगदी खाली भाजीचं दुकान थाटलंय. तेवढ्यात एक कुत्रा बास्केट घेऊन तिथे पोहोचतो. मग कोणती भाजी घ्यायची ते तो पायाने सांगतो. त्या भाज्या ती महिला त्याच्या बास्केटमध्ये ठेवते, पैसे घेते, उरलेले पैसे परत देते आणि तो कुत्रा तिथून निघून जातोय. हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत. आणि व्हायरल व्हिडिओ सोबतच वेळ झाली आहे होदे व्हायरलमध्ये. आता इथेच थांबण्याची, मात्र आणखी सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लगेच एका ब्रेक नंतर तुम्ही भेटणार आहात. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ते फ्लोरिडामध्ये राहत होते आणि त्यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आगामी 2026च्या निवडणुकीत पुन्हा एकदा बोल्सोनारो यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. तैवानचे माजी राष्ट्रपती मा येंग जेऊ यांनी बुधवारी नानजिंग नरसंहार मेमोरियल हॉलला भेट दिली आणि कारण त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी पक्ष
कुओमितांगनं चीनवरती अधिराज्य केलं. तर तेव्हाची जुनी राजधानी म्हणजे नानजिंग आणि या ठिकाणी मा युजेऊ यांनी भेट दिली. तर मंगळवारी मा यिंग यांनी सन यात सेन समाधी, जुना राष्ट्रपती राजवाडा आणि जॉन राबे, नानजिंग येथील जर्मन व्यापारी ज्यांना 1937 मध्ये जपानी सैन्याने शहर ताब्यात घेतलं होतं तेव्हा नानजिंग हत्याकांडामध्ये हजारो शहरवासियांचे प्राण वाचवले त्या स्मारकाला सुद्धा भेट दिली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात तीव्र निदर्शनं सुरू आहेत. न्याय व्यवस्थेची दुरुस्ती करण्याच्या सरकारच्या योजनेविरोधात बुधवारी रात्री जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावरती उतरले होते आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील नागरिकांनी अभूतपूर्व निदर्शनं केली. शेकडो मोर्चेकऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सेवानिवृत्ती सुधारणा विधेयकाचा निषेध केल्यामुळे मंगळवारी पॅरिसमध्ये निदर्शकांची फ्रेंच पोलीस दलाशी धक्काबुक्की झाली. सरकारनं इशारा दिल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा वाढ करण्यात आली. दरम्यान पॅरिसमधील निषेधाचे मुख्य आणि शेवटचे ठिकाण असलेल्या प्लेस दे ला नेशन इथे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तैवानचे माजी राष्ट्रपती मा यिंग जेऊ यांनी बुधवारी नानजिंग नरसंहार मेमोरियल हॉलला भेट दिली कारण त्यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी पक्ष कुओमितांगनं चीनवरती अधिराज्य केलं. तेव्हाची जुनी राजधानी म्हणजे नानजिंग आणि या ठिकाणी मा यिंग जेऊ यांनी भेट दिली. मंगळवारी मा यिंग यांनी सन यात सेन समाधी, जुना राष्ट्रपती राजवाडा आणि जॉन राबे, नानजिंग येथील जर्मन व्यापारी ज्यांना 1937 मध्ये जपानी सैन्यानं शहर ताब्यात घेतलं तेव्हा नानजिंग हत्याकांडात हजारो शहरवासियांचे प्राण वाचवले त्या स्मारकाला सुद्धा भेट दिली. ट्युनिसमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीबाहेर बुधवारी शेकडो स्थलांतरित आणि आश्रितांचा जमाव जमला होता. ट्युनिशियामध्ये आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप या नागरिकांनी केला. त्यामुळे आपल्याला परत पाठवावं किंवा दुसऱ्या देशात स्थलांतरित करावं अशी मागणी या नागरिकांनी केली. या ठिकाणी जमलेले बहुतांश लोक हे सुदान देशाचे नागरिक होते आणि ट्युनिशियाच्या लोकांनी छळ केल्याचा दावा हे नागरिक करतायत. फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणा योजनेवरून तीव्र निदर्शनं सुरू आहेत. दरम्यान आंदोलन करताना इतर कामकाज पूर्णपणे ठप्प झालं पाहिजे असा याचा अर्थ होत नसल्याचं म्हणत त्यांनी आंदोलकांना फटकारलं. कृषी सिंचन जलाशयाजवळील हिंसक आंदोलनामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम झाला. बँकॉकच्या खाओ चपलू येथे एका पर्वतावरती वणवा पेटला. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे 2 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आगीत वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं गुरुवारी वायव्य रशियामधील पेलेट्स कॉस्मोड्रोममधून सोयुज 2.1V रॉकेटचं उड्डाण होणारं फुटेज जारी केलं आणि त्यांनी आपल्या पत्रकात असं म्हटलंय की 29 मार्च रोजी रशियाच्या एरोस्पेस सैन्यानं रशियन संरक्षण मंत्रालयाच्या हितासाठी एक लष्करी अंतराळ उपकरणासह सोयुज 2 लॉन्च केलं होतं आणि ते डिव्हाइस काय आहे ते निर्दिष्ट न करता. स्थानिक कल्याणकारी संस्थेनं आयोजित केलेल्या कराचीमधील एका कार्यक्रमात शेकडो कुटुंब इफ्तार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनंदिन रमजानचा उपवास सोडण्यासाठी संध्याकाळच्या जेवणासाठी अन्नवाटपाची वाट पाहत होते. यामध्ये मजर इक्बाल, एक मजूर आणि त्याच्या मुलीचा समावेश होता. ते म्हणतात की पाकिस्तानमध्ये अन्न इतकं प्रिय झालंय की अनेक कामगारांना जगण्यासाठी अशा अन्नवाटप कार्यक्रमांना उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नाहीये. थायलंडच्या राजधानीतील ईशान्येकडील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि जंगलातील 2 पर्वतांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अधिकारी आतोनात प्रयत्न करत होते. बँकॉकच्या ईशान्येला 114 किलोमीटर अंतरावरती असलेल्या नाखोन नायक प्रांतामध्ये बुधवारी रात्री आग लागली आणि अधिकाऱ्यांनी म्हटलं की अग्निशमन दल थेट त्यावरती मात करू शकलं नाही कारण रात्रीची वेळ असल्यामुळे घनदाट आणि उंच डोंगरा. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मी प्राजक्ता तांडेल. पाहुयात काही व्हायरल घडामोडी. शिमल्यातील गंज बाजार येथे विक्रेते फळांवर बोली लावत असताना हाणामारी झाली. रस्त्याच्या मधोमध काही जण एकमेकांना लाठ्यांनी मारताना दिसतायत. या व्हिडिओवर अनेक मीम्स बनले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
तर सोशल मीडियावर अशा अनेक व्हिडिओज दररोज व्हायरल होत असतात, ट्रेंड होत असतात आणि या सगळ्या व्हिडिओ आपण या बुलेटिनच्या माध्यमातून दररोज पाहत असतो. या सगळ्या व्हायरल घडामोडी पाहिल्यानंतर आता या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या सगळ्या बातम्या सविस्तररित्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये. या बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी.